मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू फुटे. आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, काल जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. खरं तर गेली काही दिवस इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करताना दिसत होते, परंतु निवडणूक जाहीर होण्याची वाट सगळेच पाहत होते आणि काल अखेर प्रतीक्षा संपली आणि निवडणूक जाहीर झाली. काय माहिती का, निवडणूक जाहीर झाली असली तरी उमेदवार मात्र अजून जाहीर झालेले नाहीत. म्हणजे इच्छुक उमेदवार काम करतायत, फिरतायत, प्रचार करतायत. हे सगळं जरी खरं असलं तरी अधिकृतपणे कुठल्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. आपण जर का खालापूर तालुक्यात आलो, खालापूर तालुक्यात जर का विचार करायचं ठरवलं तर खालापूर तालुक्यात सावरोली जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो गट सध्या चर्चेत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या जिल्हा परिषदेच्या या गटातून राष्ट्रवादीकडून जे उमेदवार इच्छुक आहेत ते एक नाही तर दोन आहेत. पहिलं नाव आहे सुरेश पाटील यांचं. सुरेश पाटील हे वडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. विशेष म्हणजे सुरेश पाटील यांच्या पत्नी पद्मा पाटील यांनी त्या जिल्हा परिषदेच्या गटाचं प्रतिनिधित्व केलंय. म्हणजे 5-7 वर्षापूर्वी जी काही निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत पद्मा पाटील निवडून आल्या होत्या. त्यामुळं त्यांनी त्या मतदारसंघावर दावा केला, आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी सुद्धा या जागेवर लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. एका जागेसाठी 2 उमेदवार असल्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी कोणाला द्यायची? संतोष बैलमारेंना दिली तर सुरेश पाटील नाराज होतील, सुरेश पाटील यांना दिली तर संतोष बैलमारे नाराज होतील, असं चित्र आहे. विशेष म्हणजे जे काय सोशल मीडिया जे आहे त्या सोशल मीडियात सुरेश पाटील आणि संतोष बेलमारे यांच्या कार्यकर्त्यांचा एक वार पाहायला मिळतो. म्हणजे संतोष बेलमारेंच्या पोस्ट पडतात, दुसरीकडे सुरेश पाटील यांच्या पडतात. त्यामुळे दोन्ही प्रकारचे कार्यकर्ते प्रचंड पेटलेले आहेत. प्रचंड आक्रमकपणे आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी करताना दिसतात. कार्यकर्ते आक्रमक असले तरी दोन्ही नेते मात्र संयमाने वागताना दिसतात. काही दिवसांपूर्वी रेडिसन जे हॉटेल आहे देवनवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत, त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष असलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत आढावा घेण्यात आला होता. त्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा त्यांची तयारी असेल किंवा निवडणुकांच्या संदर्भात आढावा घेण्यात आला होता. त्यावेळेस संतोष बैलमारे आणि सुरेश पाटील या दोघांनीही पक्ष जो उमेदवार देईल त्या म्हणजे समजा मला मिळाली तर मी त्या समोरच्या उमेदवाराचं निश्चितपणे काम करेन. पक्ष महत्वाचा आहे, घड्याळ महत्वाचं आहे, निशाणी महत्वाची आहे, उमेदवार महत्वाचा नाही. त्यामुळं पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला दोघांनाही मान्य असेल अशा प्रकारची भूमिका सुरेश पाटील आणि संतोष बेलमारे यांनी त्यावेळेस घेतली होती. विशेष म्हणजे ती भूमिका आजही कायम आहे. उमेदवार जरी त्या वार्डात राष्ट्रवादीने जाहीर केला नसला तरी दोघांच्या भूमिकेत किंचितसाही बदल झालेला नाहीये. आजच प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील आणि संतोष बेलमारे यांना त्यांच्या सुतारवाडी येथील कार्यालयात बोलवून घेतलं होतं आणि तिथे सुद्धा दोघांनी पक्ष जी भूमिका घेईल, पक्ष जो उमेदवार देईल ती भूमिका, तो निर्णय आपल्याला मान्य असेल अशा प्रकारची भूमिका प्रांताध्यक्षांच्या समोर मांडली आहे. प्रांताध्यक्ष असलेल्या तटकरेंनी उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल ते मी जाहीर करेन असं स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे सावरोलीचा जो काय सस्पेन्स आहे तो कदाचित उद्या संपेल. एकीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार अजून जाहीर होत नसताना दुसरीकडे शिंदे सेनेने मात्र राष्ट्रवादीतल्याच ज्ञानेश्वर गायकवाड यांना फोडून आपल्याकडे घेत त्यांची उमेदवारी सावरोली गटातून जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पेक्षा एक पाऊल पुढे शिंदेची सेना असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जे खोपोलीत झालं होतं तेच सावरोलीत होते का असा प्रश्न त्यामुळे पडताना दिसतोय. कारण खोपोलीत सुद्धा सुनील पाटील यांची उमेदवारी शेवटी जाहीर करण्यात आली, अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वेळ कमी मिळाला आणि त्यांना म्हणजे जास्त मतदारांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचता आला नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या पराभवात झाला. तीच परिस्थिती जर का सावरोलीत होऊ नये असं वाटत असेल तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने कुठल्याही परिस्थितीत उमेदवार जाहीर करावा, म्हणजे उमेदवार काम करावं. आता आचारसंहिता जाहीर झाली, कालच निवडणुका जाहीर झाल्यात, 5 तारखेला मतदान आहे. उद्या परवापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, त्यामुळे वेळ फार कमी आहे. म्हणून पक्ष नेतृत्वाने लवकरात लवकर निर्णय घेऊन उमेदवार संतोष बेलमारे की सुरेश पाटील एक नाव जाहीर केलं. शेवटी एकच जागा आहे, कोणातरी एकाच उमेदवारी मिळणार हे 100% खरं आहे. फक्त तो उशीर जो काय इतके दिवस केला गेला, पलीकडच्या जर का आतकर गावात जिल्हा परिषद गटात आपण गेलो तर राष्ट्रवादीच्याच इच्छुक उमेदवार असलेल्या श्रद्धा साखरे यांचे 2-2, 3-3 राऊंड डोर टू डोर, घर टू घर, गाव टू गाव झालेत. आणि पलीकडे मात्र उमेदवार म्हणजे कोण उमेदवार आहे, दोघंही फिरतात. सुरेश पाटील फिरतात,
तर संतोष बेलवाडे सुद्धा फिरतात, परंतु अधिकृतपणे उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने त्यांना फिरण्यावरती मर्यादा आहेत. अधिकृतपणे ते बोलू नव्हते शकत. त्यामुळे पक्षाने योग्य लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि उमेदवार जाहीर केला पाहिजे, नाहीतर खोपोलीसारखी परिस्थिती निश्चितपणे होईल असं चित्र आहे. बरं, संतोष बेलवाडेला उमेदवारी मिळाली तर काय होईल, किंवा सुरेश पाटील यांना उमेदवारी मिळाली तर काय होईल? तर काही होईल असं वाटत नाही. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, दोन्ही उमेदवार ताकदवान आहेत, दोन्ही उमेदवार लढू शकतात आणि जिंकू शकतात असं चित्र आहे. कारण ग्रामीण भागात जर का आपण विचार केला तर राष्ट्रवादी बऱ्यापैकी पुढे आहे. मागच्या वेळेस सुद्धा 4 पैकी 3 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या आणि शहरापेक्षा ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्ष मजबूत आहे. त्यामुळं जिंकण्याची संधी किंवा जिंकण्याचे जे चान्सेस आहेत ते राष्ट्रवादी निश्चित आहेत. परंतु उमेदवार कोण, खालची पंचायत समितीचे उमेदवार कोण, ह्याचे कॅल्क्युलेशन बघून शेवटी वर फायदा होणार आहे. त्यामुळे पक्ष नेमकी काय भूमिका घेतोय, खालच्या पंचायत समितीला कोण उमेदवार असणार आहेत, सुरेश पाटील की संतोष बेलवाडे यापैकी नक्की कोणाला उमेदवारी दिली जाते, हे जेव्हा क्लिअर होईल तेव्हा उमेदवार स्पीडनी कामाला लागतील, प्रचार करतील आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील. पक्ष नेतृत्वाने जर का लवकर निर्णय घेतला नाही तर अडचण होऊ शकते. त्यामुळे भिजत ठेवलेलं घोंगडं किती दिवस भिजत ठेवायचं असा सुद्धा प्रश्न आहे. अर्थात खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यालयात जी काही सूत्रवाढीला बैठक झाली त्यामध्ये त्यांच्या डोक्यात एक उमेदवार असेलच, फक्त तो अधिकृतपणे जाहीर व्हायचा आहे. आपण अपेक्षा करूयात की ते नाव उद्या जाहीर होईल. मग ते सुरेश पाटील आहे की संतोष बेलवाडे याचा सस्पेन्स उद्या संपून जाईल. परंतु पक्षाने लवकर उमेदवारी जर दिली तर सावरली गटात राष्ट्रवादीला चांगली संधी आहे आणि कार्यकर्ते कामाला लागू शकतात, प्रचार चांगल्या पद्धतीने करू शकतात, एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्मिती जी काही करायची आहे ती होऊ शकते आणि त्यासाठी जो काही वेळ आहे तो फार कमी आहे. त्यामुळे पक्षाने लवकर डिसिजन दिला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. दुसरीकडं ही उमेदवारी जाहीर होताना मित्र पक्ष कोण असेल, कोणाबरोबर राष्ट्रवादी जाणार आहे हे सुद्धा लवकर जाहीर व्हायला पाहिजे. कारण ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही आपल्याला त्रुटी दिसत आहेत त्या त्रुटी जर का दूर करायच्या असतील, अडचणी जर का सोडवायच्या असतील तर पक्षाची जी काही भूमिका आहे ती उशिरा जाहीर करण्याची ऐवजी, कारण शेवटी तुम्ही कधीतरी जाहीर करता तर ती लवकर जाहीर जर केली तर त्याचा फायदा निश्चितपणे उमेदवाराला होतो आणि त्या पद्धतीची भूमिका पक्षाने घ्यावी असं बोललं जातं, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. दुसरीकडं राष्ट्रवादीचं जे नेतृत्व आहे सुधाकर घारे, तर जे काय त्यांच्यावरती ज्या काही आरोप झालाय किंवा जी तक्रार झाली त्यामुळे सुधाकर घारे सध्या बाहेर आहेत. त्यामुळे पक्ष तसा वाऱ्यावरच आहे असं म्हणूयात, कारण सुधाकर घारे म्हणजे पक्षाची ताकद आहे हे निश्चितपणे मानलं पाहिजे. परंतु सुधाकर घारे नसल्यामुळं पक्षाचे कार्यकर्ते तसेच ऑलरेडी वाऱ्यावरती आहेत. म्हणजे खासदार सुनील तटकरे यांनी किती लक्ष घालायचं ठरवलं या मतदारसंघात तर त्यांना राज्य आहे, जिल्हा आहे, बऱ्याच गोष्टी त्यांना अडचणीच्या आहेत. सुधाकर घारे जर समोर असतील तर कार्यकर्त्यांनी ताकद मिळते, बळ मिळतं. त्यांची जी ताकद आहे, त्यांचं जे बळ आहे ते सध्या त्यांच्यासोबत नाहीये. त्यामुळे कार्यकर्ते तसे अधांतरीच आहेत. जरी लढायला सज्ज असले तरी पक्षाचा जो काही कॅप्टन असतो, पक्षाचं जे काही नेतृत्व असतं ते नसेल तर काय अडचण होऊ शकते हे सध्या कार्यकर्ते अनुभवत आहेत आणि कार्यकर्त्यांना त्याचा अनुभव येतोय. त्यामुळे पक्षाने योग्य लवकरात लवकर भूमिका घ्यावी. सुरेश पाटील की संतोष बेलवाडे कोणीतरी एक उमेदवार जाहीर करावा आणि हा तिढा, हा गुंता एकदा सोडवावा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक आपण म्हणतो ना वाट मोकळी करून द्यावी, एक ग्रीन सिग्नल द्यावा आणि पक्षाची जी काही खालचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते सुद्धा जाहीर करावं. आघाडी युती कोणावर करायची ते लवकरात लवकर जाहीर करावं आणि सावरली गटातला जो काय गुंता आहे तो सोडवा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. खासदार सुनील तटकरे काय निर्णय घेतात हे आपल्याला कळेलच. उद्यापर्यंत आपण त्याची वाट पाहूयात. आज आपण याच्यावरती बोललो असलो, उद्या जर ज्या उमेदवाराचं नाव जाहीर होईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु सध्याचं जे काही वातावरण आहे ते पाहता राष्ट्रवादीला सध्या खालापूर तालुक्यात पोषक असं वातावरण निश्चितपणे आहे. याचा फायदा राष्ट्रवादी किती घेते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. जर का त्यांनी चांगला फायदा घ्यायचा ठरवलं तर निकाल निश्चितपणे त्यांच्या बाजूने असतील. वातावरण दिवसेंदिवस बदलत असतं, परंतु आजच्या घडीला जर का विचार केला तर चांगलं वातावरण आहे. त्या वातावरण कॅश कसं करायचं याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पक्षाच्या नेतृत्वाने केला पाहिजे आणि जो काही सावरलीतला तिढा आहे, एक राहतात सुरेश पाटील पलीकडच्या पंचायत समिती राहतात, संतोष बेलवाडे ह्या पंचायत समितीमध्ये राहतात, तो तिढा लवकरात लवकर सोडवा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. ती अपेक्षा पक्ष नेतृत्व पूर्ण करेल आणि उद्या सावरलीचा उमेदवार जाहीर होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. जे दोन्ही इच्छुक आहेत म्हणजे संतोष बेलवाडे असतील किंवा सुरेश पाटील असतील, दोघांनाही शुभेच्छा देऊयात. दोघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे ते पक्षाच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. दोघांनाही शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.